ज्या विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट हॉस्टेलसाठी जर फॉर्म भरलेला असेल किंवा काही विद्यार्थी फॉर्म भरायचे बाकी असेल तर तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर बघू शकता यामध्ये आता इन्स्ट्रक्शनसुद्धा उपलब्ध होणे सुरू झालेले आहेत। तर जे विद्यार्थी 11वी-12वीला असेल किंवा बिगर व्यावसायिक म्हणजे नॉन प्रोफेशनल कोर्समध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतलेली असेल तर तुमची जी लास्ट डेट होती ही 15 तारीख देण्यात आलेली होती आणि त्यामध्ये आता मुदतवाढ झालेली आहे आणि ती 22 जुलै 2026 पर्यंत तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, तर विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघा आणि आपले फॉर्म जेवढ्या लवकर तुम्ही कंप्लीट करू शकता कंप्लीट करा आणि आपल्या फॉर्मची प्रिंट काढून वसतिगृहाला सबमिट करणं हे बंधनकारक आहे। जे विद्यार्थी फॉर्म ऑनलाईन भरतील आणि ऑफलाईन म्हणजे डॉक्युमेंट्स लावून जर वसतिगृहाला देणार नाही तर तुमचा नंबर लागणार नाही। त्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भरू शकता तेवढ्या लवकर आपले फॉर्म भरा आणि सदर कालावधीनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, डायरेक्टली नोटीस दिलेली आहे। बघू शकता तुम्ही काळजीपूर्वक 22 तारखेच्या आत फॉर्म भरा, कारण की यानंतर मुदतवाढ होणार नाही आहे, क्लिअरली मेन्शन केलेलं आहे। आणि क्लिअरली मेन्शन म्हणजे कारण की जी प्रोसेस आहे ही खूप वेळ लागत असते या प्रोसेसला, त्यामुळे विद्यार्थ्यांना असं वाटते की नाही डेट वाढणार आहे, परंतु आता तसं नाही आहे। जेव्हा मेन्शन करत आहे डायरेक्टली तर समजून घ्या मुदतवाढ होणार नाही आहे। त्यामुळे आपले फॉर्म 22 तारखेच्या आत ऑनलाईन भरून समाज कल्याण जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहाला सबमिट करणं हे आता तुमचं काम आहे। आणि जी आता तुम्हाला लिस्ट लागेल म्हणजे विद्यार्थ्यांची सिलेक्शन कधी होणार आहे तर 22 तारखेनंतर साधारणतः आता पकडू आपण की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या लिस्ट वगैरे लागणे सुरू होऊन जाणार, कारण की 22 तारखेला फॉर्म संपल्यानंतर तुमचे व्हेरिफिकेशन आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, संपूर्ण माहिती कलेक्ट करणे हे प्रोसेसला 8-10 दिवस लागू शकते आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लिस्ट लागणे सुरू होऊ शकते। संपूर्ण माहिती वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यास सुरू राहणार आहे। तर ज्यांचेही फॉर्म भरायचे बाकी असेल 11वी-12वी म्हणा किंवा नॉन प्रोफेशनल बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम तर या व्हिडिओला लिंक करून दिलेला आहे, कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देतोय। व्हिडिओ बघा आणि आपले फॉर्म लवकरात लवकर कंप्लीट करा। कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता आणि गव्हर्नमेंट हॉस्टेल, स्कॉलरशिप, समाज कल्याण हॉस्टेल या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।